बघा मी आज चिकन पुलाव करते. त्यासाठी घेतला हा अर्धा किलो तांदूळ, अर्धा किलो आता स्वच्छ धुवून चिकन, 2 टोमॅटो, 1 बटाटा, कांदा, खडा मसाला सगळं घेतला आहे. हे बघा कुकरमध्ये तेल टाकलं, तेलामध्ये खडा मसाला टाकला, तो छान भाजला की त्यात टाकते कांदा. कांदा छान लाल करून घेते. कांदा छान लाल केला, कांदा छान लाल झाला त्यात अद्रक लसूणची पेस्ट, आणि टोमॅटो छान परतून घ्यायचं. आणि त्यात 1 बटाटा छान लाल करून घ्यायचा. बटाटा पण मस्त असं लाल करून झालं का आता त्याच्यात दही, धना पावडर, लाल तिखट, घरगुती मसाला आहे, छान त्यात परतून आता घालते चिकन. बघा असं मस्त तेल सुटलंय मसाल्यांना. तर त्यात घालते चिकन. छान परतून घेते. बघा असं छान चिकन 5 मिनिटं असं छान तेल, कांदा, टोमॅटो मसाल्यामध्ये असं परतून घ्यायचं एक जीव. म्हणजे मटणाला मसाल्याचा वास येतो आणि मटण पण चांगलं जरा सरट होईपर्यंत. बघा मस्त मसाल्याला तेल सुटलं. आता तांदूळ टाकते आणि हा सुहानाचा बिर्याणी मसाला टाकते. बघा आता हा तांदूळ टाकते मी. बघा तांदूळ टाकला. आता तो तांदूळ छान असा परतून घेते आणि पाणी टाकते. मग तयार अशी, आणि याच्यात मीठ टाकते. मग झाली रेडी. 2च शिट्ट्या देते. एक हाताने मला मोबाईल धरून एक हाताने नाही होत. गरम गरम मस्त अशी वाफळलेली बिर्याणी बघा. बघा तयार असा बिर्याणी. बघा कशी झाली मस्त अशी बिर्याणी. लाजवाब. या खायला.